पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी कळल्यावरही पतीला राग का नाही आला? गिरजा हसते ना तेव्हा माझ्या अवतीभोवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ आणि निरागस आहे. तिच्या स्वच्छ निष्कपट मनाचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं. अनिरुद्ध सांगत होता आणि शेखर ऐकत होता. गिरजा शेखरची बायको होती आणि तिचा प्रियकर अनिरुद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार आणि संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरुद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बायकावर बसून अनिरुद्धची बडबड ऐकून घेत होता. चला निघूया. माझं काय, सध्या मी एकटा जीव सदाशिव, पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुलाबाळा असतील ना, ती वाट बघतील. का हो, आज गिरजा भेटायला नाही येणार? आज शनिवार, आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते आणि तिचा नवरा आणि मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे. तरीही ती तुम्हाला भेटते का? तुम्हाला नाही समजणार. सांगून तर बघा. नंतर कधीतरी. बाय. बोलून अनिरुद्ध गेला सुद्धा, पण संतापानं ठणकणारी आपली कानशील दाबात शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गिरजाला थोबाडीत द्याव्या, तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं. नाही, शेखर गिरजाशी असं वागू शकणार नाही. गिरजा त्याच्यावर जीवापाड प्रेम करते, त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं आणि कशासाठी चाललंय? हा अनिरुद्ध मध्येच कुठून टपकला. गेल्या 3 महिन्यातल्या घडामोडीत त्यानं आठवून बघितलं. तो बघत होता गिरजा हल्ली खूप उत्साही आणि आनंदात दिसते. स्वतःविषयी बरीच जागरूक झाली. सकाळी फिरायला जाते, ब्युटी पार्लरला जाते, फेशियल, हेअरस्टाईल, काय अन काय. पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. आजही करते, पण हल्ली स्वतःवरही लक्ष देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गिरजा हल्ली सदैव हसरी असते. शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही. पण तरीही काहीतरी बदललंय, काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गिरजानं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नाही. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गिरजातला हा बदल कशामुळे, का, हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या. शेखरला गिरजाचा मोबाईल चेक करायचा होता, पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्यांच्या घरातला हा अलिखित नियम होता. कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवं. एकदा गिरजा आंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाईल चेक केला. पुन्हा अनिरुद्धचे बरेच मेसेज होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गिरजानं आपल्या नवऱ्याची आणि मुलाची खूप स्तुती केली होती. अनिरुद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरुद्ध कोण आहे हा अनिरुद्ध? शेखरनं आठवून बघितलं आणि त्याला आठवलं. गिरजा एक दिवस म्हणाली होती, शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटलाय. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथेच आहे, बनारसला. कधीतरी घरी बोलावू का त्याला? त्याची फॅमिली आहे इथं. नाही, फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकतायत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला. ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी, कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर
गिरजानं कधी हा विषय काढला नाही, पण गिरजात होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज अगदी या क्षणीही ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी आणि घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं. फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धीच्या असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कोणाशी बोलून गिरजाबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. की त्याची पत्नी होती आणि दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. एक दिवस गिरजा म्हणाली, शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाईलवरून आपण संपर्कात राहूच. शेखर एकदम सावध झाला. कुठं जायचे आहे? एका फ्रेंडला भेटायला. कोण फ्रेंड? रचना. शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही. पण दुपारी तो ऑफिसातून निघाला आणि घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणं पिणं वगैरे आटपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गिरजा नटून थटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरुद्धचा विचार मनात येताच मनात संताप दाटून आला. गिरजा पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्या, हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं, आत्ताच्या आत्ता गिरजाला हात धरून ओढत आणावं आणि तिच्या पापाचं माप तिच्या पदरात घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूम मध्ये जाऊन अंथरुणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत. हे घर, सगळं हौशीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्न, आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं. नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी मनातल्या मनात तो गिरजाला काय काय दूषण देत होता. शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आई वडील गावी राहायची. गिरजाचेही आई वडील आता ह्यात नव्हते. तीही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायको सोबत राहायला नको. पण असं काय घडलंय? त्याचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गिरजाला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता वाचली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट झाली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर, तो एखादीच्या नादी लागला असता तर गिरजानं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वतःचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं आणि संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं. तो जर असा बहकला असता तर गिरजानं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षाची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी माडी जमून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गिरजाला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं. 2 तासातच गिरजा आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्या जवळ बसत त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, मला फोन का केला नाही? मी लगेच आले असते ना. रचनाला सोडून तुमच्यापेक्षा महत्वाचं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. गिरजानं त्याच्या गालावर ओठ टेकवले. शेखरनं तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, खूप सुंदर दिसते आहेस. खरं? तुझी फ्रेंड कशी आहे? बरी आहे. एवढं बोलून गिरजा उठली आणि म्हणाली, चहा करून आणते तुम्हाला. खायला काही करू का? नको, चहाच कर.
गाणं गुणगुणत गिरजा चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती. शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळावू आणि स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरुद्धशी ओळख करून घेतली. जाणून बुजून मैत्री वाढवली. स्वतःचं नाव त्यानं विनय सांगितलं. अनिरुद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या आणि गिरजाच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली. गिरजाचं नाव न घेता शेखर अनिरुद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा. अनिरुद्धही सांगितलं. सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करते. 2 मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही, कारण तिथं त्याचं उत्तम चाललंय. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय. शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही, याचाच अर्थ हे नातंही अस्थिरच आहे. पुढे याचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरुद्ध त्याच्या आणि गिरजाच्या संबंधाबद्दल त्याच्याशी काहीतरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंच होमला न्यायचा. आजही माझी बायको माहेरी गेली आहे, चल आपण एकत्र जेवूयात. अनिरुद्धशी जवळीक वाढवत तो एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं, इथं माझी एक मैत्रीण राहते, गिरजा नाव आहे तिचं. शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कोणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं. गिरजा खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली, अनिरुद्ध सांगत होता. असं लग्न झालंय तिचं? हो, लग्न झालंय. नवरा, 2 मुलं. त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठेही असू देत, तिचा जीव नवरा आणि मुलांमध्येच गुंतलेला असतो. मग ती तुमच्या बरोबर? मैत्री आहे आमची. अनिरुद्धनं विषय टाळला. शेखरनंही त्याला फार छेडलं नाही, पण त्यानंतर अनिरुद्ध अधूनमधून गिरजाचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हेही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती. त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं आणि आजही नाही. अनिरुद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला. शनिवार होता, सुट्टी होती. गिरजानं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, कसल्या विचारात आहात? फिरून आलात आणि असे खिन्न का दिसताय? शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, काही नाही, कामाचं टेन्शन आहे. गारगार सरबत देऊ की गरम चहा आवडेल? गिरजानं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो खोलीत गेला. गिरजा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. हल्ली शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. गिरजासमोर तो काही बोलू शकत नव्हता, पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं. अनिरुद्धला असं वाटायचं, पण इतकी वर्ष निष्ठेनं संसार करणारी गिरजा आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं. मग अनिरुद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरुद्धकडून सगळं जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरुद्धला फोन लावला. काय करतो? आपला कार्यक्रम ठरवलाय. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून? हे असं सगळं सांगायचं नसतं मित्रा, हसून अनिरुद्ध बोलला. म्हणजे तुमच्या मैत्रीत शारीरिक लैंगिक संबंधही? त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत अनिरुद्ध म्हणाला, चल आज तुला सांगतोय सगळं. गिरजा खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी आणि उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निर्मळ मैत्री अजून देखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू
तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती निसंकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला, हात हातात घेतला आणि मला वाटलं खरंच किती मृदू आणि उबदार आहे हा. सगळं जगच असं असतं तर. मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो, त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब आणि जाणीव होती. मला स्वतःलाही वाटलं की मी असा उमलून आलोय आता, तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गिरजानं हे मान्य केलं. जे घडलं त्या क्षणाची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा आणि समर्पण पतीबरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे, पण अशा एकांतात भावनोत्कृष्ट क्षणातही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादू जणू नाहीशी झाली आहे. आमच्यात घडलेल्या, अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या या क्षणांनी आम्हा दोघांनाही भरभरून सुख दिलं. नुसतंच सुख नाही, समाधान आणि ऊर्जाही दिली. गिरजेला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमॅन्टिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही, पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणात माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्या क्षणी गिरजाला असंच वाटलं. अनिरुद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता. शेखर श्वास रोखून अनिरुद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरुद्ध अजूनही बोलतच होता. गिरजा म्हणजे प्रेमासाठी आसुसलेलं वाळवंट आहे आणि मला वाटतं तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढगांप्रमाणे धो-धो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवणं, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं आहे. पण प्रणयातली ऊब, उष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे. पण हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणाहून प्रिय असलेल्या त्याला गिरजाला प्रेम हवं आहे हे कळत नाही. शेखर आत्तापर्यंत स्वतःला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष माणूस होता. या क्षणी मात्र त्याचा स्वतःविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता. मित्रा, आज मी माझं मन तुझ्या जवळ मोकळं केलंय, पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केला का? पण काय करू? ती तिच्या करिअरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून, पण तिला माझं नसणं जाणवत नाही. आणि इथं गिरजा आपल्या नवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृष्ट क्षण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना. माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत. शेखर दचकून विचारलं. ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर? हो ना. सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत आणि घर सांभाळणं ही एकट्या सीमाची जबाबदारी नाही ना. संसार दोघांचा असतो. समोर बसलेला अनिरुद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार आणि मोठ्या मनाचा. बिल अनिरुद्धनंच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले. शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. मुलं कुठं आहेत? त्यानं विचारलं. मित्राकडे बर्थडे पार्टीला गेलीत. याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत. खरं तर मगापासून त्याच्या मनात गिरजाबद्दल खूप राग होता.
पण तिला बघताच त्याचा राग निवळला. त्यानं गिरजाला एकदम उचलून घेतलं. गिरजा चकित झाली आणि मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतोय याचं स्वतः शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गिरजावर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गिरजा तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वतःलाच जाणवलं की गिरजाबरोबर असा वेळ घालवायला कितीतरी वर्ष उलटून गेली होती. गेली कित्येक वर्ष तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवत आहे. गिरजाच्या चेहऱ्यावरची तृप्ती आणि आनंद शेखरला किती काही समजावून गेला. कितीतरी वेळ शेखरनं गिरजाला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गिरजा म्हणाली, आज काय झालंय तुम्हाला? का तुला आवडत नाही? मी तर अशा क्षणाची वाटच बघत आहे. खरं तर असे क्षण शोधत असते. मला का नाही आवडणार? शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं कितीतरी वेळ खूप काही बाही बोलत होती. कितीतरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता. थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनीही काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गंमत जमत ऐकण्यात घालवला. पुढले 2 दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला. त्यामुळे अनिरुद्धही भेटला नाही. 3ऱ्या दिवशी बागेत अनिरुद्धची भेट झाली. माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय. शेखर दचकला. आणि तुझी मैत्रीण, तिला माहीत आहे हे? अजून नाही. आता फोन करून सांगेल. का तुमची भेट नाही झाली? नाही, तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्वाचा वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही असंच दिसतंय. 2ऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गिरजाकडे बघितलं. तिला अनिरुद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यानं ती दुःखी उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गिरजा मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, मी पप्पांसाठी चहा करते, तुम्ही तुमचा अभ्यास करा. ड्रॉइंग रूम मध्ये चहा घेताना शेखर प्रथम आपल्या ऑफिसातल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालंय? नाव काय त्याचं? तू सांगितलं होतंस. तो अनिरुद्ध. चांगलाय. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे. अरेच्या, ट्रान्सफर झाली? चांगलं झालं ना. त्याचं घर आहे तिथं. बायको मुलं इथंच. बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकाचं बघते आणि मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते, गिरजानं म्हटलं. अनिरुद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गिरजाला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गिरजाला जवळ ओढून मिठीत घेतलं. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.